मूर्तिजापूर शहरामध्ये चमचेगिरी की निष्ठा तिकीट वाटपावरून मोठा पेच निर्माण झालाय। मूर्तिजापूर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये एका मोठ्या राजकीय पक्षाने विशिष्ट उमेदवाराचे तिकीट जाहीर केल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे। मात्र या घोषणेसोबतच पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आणि खतखत निर्माण झाली आहे। केवळ मोठ्या नेत्यांच्या पाठीमागे चमचेगिरी करणाऱ्यास तिकीट मिळते का असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे। निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। मागील अनेक वर्षांपासून पक्षासाठी निस्वार्थपणे काम करणारे आणि पक्षाच्या विचारधारेवर ठाम असलेले अनेक निष्ठावंत कार्यकर्ते या प्रभाग क्रमांक 1 मध्ये तिकिटाचे प्रबळ दावेदार होते। असे असताना ज्या उमेदवाराला तिकीट मिळण्याची चर्चा आहे त्याची ओळख केवळ एका मोठ्या नेत्याचा खास माणूस म्हणून असल्याचं बोललं जातंय। यामुळे जर पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा विचार केला जात नसेल तर येणाऱ्या काळात पक्षाचे कार्यकर्ते राहणार नाही असे स्पष्ट मत अनेक जुन्या आणि कसलेल्या कार्यकर्त्यांच्या खासगीत व्यक्त केले आहे। आम्ही फक्त सतरंजाच उचलायच्या का? तिकीट वाटचालीस या कथित खास माणसाला मिळालेल्या संधीमुळे संतप्त झालेल्या एका निष्ठावान कार्यकर्त्याने आपल्या भावना व्यक्त करताना तीव्र शब्दात विचारले आहे। जर एखाद्या नेत्याचा खास होऊन तिकीट मिळवले जात असेल तर मग आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते केवळ सतरंजा उचलण्यासाठीच आहोत का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खरे काम करणाऱ्या आणि जनतेत बेस असलेल्या कार्यकर्त्यांची पक्षाला गरज नाही का? अशा चर्चांना आता शहरातील राजकीय वर्तुळात उधाण आले आहे। भविष्यामध्ये सध्या चर्चेनुसार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर त्या उमेदवारांची ओळख मोठ्या नेत्याशी असलेल्या त्याचे तिकीट फायनल झाल्याचं बोललं जातंय। महत्वाची बातमी आपण पाहतोय। यामुळे खऱ्या अर्थाने मेहनत करणारे कार्यकर्ते हे फक्त कार्यकर्ते म्हणूनच राहतील का अशी भीती व्यक्त होत आहे। नेमकं खरं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळेल की नेत्याची चापलुसी करणाऱ्या माणसाला तिकीट मिळेल हा प्रश्न महत्वाचा बनतो आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते जर चापलुसी माणसाला तिकीट मिळत असेल तर येणाऱ्या काळात पक्षात निष्ठावंत कार्यकर्ते राहणार नाहीत आणि त्याचा थेट परिणाम पक्षाच्या भविष्यातील वाटचालीस होईल अशी गंभीर चर्चा आता मूर्तिजापूर शहरामध्ये सुरू आहे। कारण तळागाळातील कार्यकर्त्यांचा विश्वास उठल्यास कोणत्याही पक्षाला स्वराज्य निवडणुकीत यश मिळवणे कठीण होते।